गोवे हे रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यातील एक निसर्गसुंदर गाव. कुंडलिका नदीच्या तीरावरच्या या गावाला देशपातळीवर ओळख मिळवून दिली ती एका मत्स्य व्यावसायिकाने, श्री हसन म्हसलई यांनी. मुळात मत्स्य व्यावसायिक नसतानाही हसन म्हसलई छंदापोटी मासेमारीकडे वळले. हळूहळू त्यांचं माशाबद्दलचं आकर्षण वाढत गेलं. खाण्यायोग्य मत्स्यशेतीबरोबरच त्यांनी शोभिवंत माशांच्या संवर्धनाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. कालांतरानं त्यांच्या छंदाचं रूपांतर व्यवसायात झालं. भाडेतत्वावर जागा घेऊन मत्स्य व्यवसाय करणाऱ्या हसनभाईंनी गोवे गावात स्वतःच्या मालकीची 5-6 एकर जमीन घेतली. त्या पडीक जमिनीत हसन म्हसलई यांनी 13 तळी खोदून मत्स्यबीज संगोपनाची सुरुवात केली. तर आपण बघत आहोत की हे माझ्या 5 एकरच्या परिक्षेत्रामध्ये मी माशांचं संगोपन करतो, ज्यामध्ये कटला, रोहू, मिरगल, सायप्रनस, ग्रासकार्प, सिल्वर असे हे वेगवेगळ्या प्रकाराचे खाण्याचे माशाचा बीज उत्पन्न करतो व शोभिवंत माशाचा पण बीज उत्पन्न करतो. इकडे हे जे माल इकडे जे तयार होतो ते साधारण खाण्याचा मासा सर्व शेतकरी माझ्या तलावावर येऊन घेऊन जातात आणि शोभिवंत मासे हे मुंबईला पाठवले जातात, जे जितना बाहेर देशी पण पाठवले जातात. मी स्वतः तर बाहेर देशात नाही पाठवत, काही लोक मुंबईवरून येतात आणि ते घेऊन एक्सपोर्ट करतात. कोई कार्प हे शोभिवंत मत्स्य प्रकारातील मासे असून प्रेरित प्रजनन पद्धतीनं या माशाचं बीज तयार करता येतं. या पद्धतीत कोई कार्प जातीच्या नर आणि मादी माशांचं स्वतंत्र ब्रूडर टँकमध्ये संवर्धन केलं जातं. बुरशीजन्य किंवा जीवाणूजन्य रोगबाधा न झालेल्या निरोगी माशांची निवड प्रजननासाठी केली जाते. निवडलेल्या माशांना प्रेरित करण्यासाठी ओवाटाइट या इंजेक्शनचा वापर केला जातो. मादीला 0.5 मिलीलिटर तर नरास 0.3 मिलीलिटर प्रति किलो या प्रमाणात इंजेक्शनचा डोस देण्यात येतो. इंजेक्शन दिलेल्या नर मादीच्या जोड्या वेगळ्या टाकीत ठेवल्या जातात. साधारण 7 ते 8 तासानंतर नर मादीचा पाठलाग करायला सुरुवात करतो. या क्रियेला चेसिंग असं म्हणतात. या क्रियेत मादी अंडी घालते आणि नर त्या अंड्यांना फलित करतो. 2 ते 3 तास हे चेसिंग सुरू असतं. प्रेरित नर आणि मादी असलेल्या टाकीच्या तळाशी जुनी जाळी किंवा लोकरीचे गठ्ठे ठेवलेले असतात. माशांची अंडी त्या जाळ्यांना चिकटतात. अंडी घालायचं काम पूर्ण झालं की नर आणि मादी माशांना टाक्यांबाहेर काढण्यात येतं. त्यानंतर अंडी असलेल्या टाक्यांमध्ये मिथिलीन ब्लू नावाचं द्रावण टाकलं जातं. ते द्रावण अंड्यांचं बुरशीजन्य आणि अन्य रोगांपासून रक्षण करतं. 30 तासांनी अंडी फुटून त्यातून पिल्लं बाहेर येतात. पोषक वातावरणात ही क्रिया कमी वेळातच होऊ शकते. अंड्यातून बाहेर आलेली ही मत्स्यजिरं 48 ते 58 तासात पोहायला लागतात. मत्स्यजिरांबरोबर असलेल्या अन्नाच्या पिशवीमुळे अंड्याबाहेर आलेल्या माशांच्या पिल्लांना मत्स्यजिरांना 72 तासापर्यंत काहीही खाद्य देण्याची गरज नसते. मात्र त्यानंतर त्यांना आर्टिमियाची पिल्ले किंवा छोटे वनस्पती प्लवंग
खाण्यासाठी म्हणून टाकीत सोडावे लागतात. आणखी 24 तास टाकीमध्ये माशांची पिल्लं वाढवून नंतर शेतातील तलावांमध्ये कोई कार्पची मत्स्यजिरं संगोपनासाठी सोडली जातात. संगोपनाचा कालावधी साधारण 1 ते 1.5 महिना इतका असतो. बाजारातील मागणीनुसार माशांच्या संगोपनाचा कालावधी हा कमी अधिक होऊ शकतो. 1.5 महिन्याच्या कालावधीत मत्स्यजिरे 1 ते 1.5 इंच लांबीची होतात. माशांच्या संचयन दरावरती माशांचा आकार लहान मोठा होऊ शकतो. मत्स्य संवर्धनाचा जर विचार केला तर यामध्ये प्रामुख्याने खाण्यायोग्य माशांचे संवर्धन तसेच शोभिवंत मत्स्य संवर्धन असं प्रामुख्याने आपल्याला वर्गीकरण करता येऊ शकतं. मत्स्यबीज संगोपन हा एक या दोन्ही व्यवसायांमधला प्रमुख केंद्रबिंदू म्हणायला हरकत नाही. मत्स्य संवर्धनात शोभिवंत मत्स्यपालनाचा अर्थार्जनामध्ये मोठा सहभाग आहे. तसंच परकीय चलन मिळवून देण्यासाठी आज आपल्याला याचा भरपूर फायदा होत आहे. आज शोभिवंत मत्स्य संवर्धनाविषयी जर आपण वर्गीकरण केलं तर यामध्ये कोणते कोणते प्रमुख व्यवसाय म्हणून आपण पाहू शकतो. तर यामध्ये शोभिवंत माशांचं प्रजनन करून त्याची पैदास करून आपण विक्री करणे, याच्यामध्ये प्रामुख्याने 2 गट येतात. एक म्हणजे पिल्लं घालणारी शोभिवंत मासे आणि अंडी घालणारी शोभिवंत मासे. पिल्लं घालणारी माशी प्रमाणात आपल्याला फार सोप्या पद्धतीने याचं प्रजनन करता येऊ शकतं. शोभिवंत माशांमध्ये सिल्वर डॉलर या माशाला अधिक मागणी असते. मागणीचा विचार करून हसनभाई आपल्या शेतात डॉलर मत्स्यबीज निर्मिती करत असतात. आता हे दुसरं आहे ते डॉलर आहे. ह्याला एग स्कॅटरर म्हणतात. म्हणजे हे अंडी सोडत जातात, चिटकवत नाही आणि मागणं त्याला नर त्याला फर्टिलाइज करत जातो. ह्या जे आतमध्ये ऊन ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये ते अंडी सोडतात. अंडी सोडल्यानंतर त्या माशांना आम्ही बघितलं काय ते अंडी सोडले गेली आहेत. त्याच्यानंतर त्यांना बाहेर काढतो आणि दुसऱ्या त्यांच्या ज्या टँकमध्ये असतात तिथं ठेवतो आणि मग परत हे 2 ते 3 दिवसामध्ये त्याच्यामधनं अंडीमधनं बच्चे बाहेर निघतात. बाहेर निघाल्यानंतर जसं पहिले तुम्हाला सांगितलं त्याच प्रकारे ह्यांना पण तसंच केले जातो. फिश टँक हे शोभिवंत मास्यांचे जग असलं तरी काही शोभिवंत मास्यांच्या बीजनिर्मितीसाठी मडक्याचा वापर करावा लागतो. हे सकर व्हरायटी आहे. ह्यांना आपल्याला ॲक्च्युली मडके द्यावे लागतात. ते मडके देऊन त्या टाकीमध्ये त्यांना ठेवायचा. तर नर आणि मादा त्या मडकेमध्ये जाऊन त्यांचं प्रजनन करतात आणि एकदा त्याचे बच्चे हॅच झाले का तो नर असतो त्याच्या तोंडामध्ये त्याचे बच्चे सांभाळतो आणि तो व्यवस्थित त्यांना मोठे होईपर्यंत सांभाळल्यानंतर मग जेव्हा ते खायला सुरुवात करतात तर आम्ही वरचं खाणं त्यांना द्यायला सुरुवात करतो. शोभिवंत मास्यांच्या व्यवसायात अन्य काही गोष्टींचाही अंतर्भाव होत असतो. काही शेतकऱ्यांना त्यातूनही उत्पन्न मिळू शकतं. या व्यतिरिक्त अजून जर आपण व्यवसाय पाहिला तर याच्यामध्ये जे शोभिवंत झाडं आहेत, जे आज घरोघरी ॲक्वेरियम टँकमध्ये हे जे शोभिवंत झाडं ठेवली जातात त्याचाही एक स्वतंत्र व्यवसाय होऊ शकतो. त्याच व्यतिरिक्त ह्याच्यासाठी जे काही ॲक्वेरियम टँक लागतात, जे आपण मोठ्या सदनिकांमध्ये हॉस्पिटलमध्ये पाहतो, त्याच्यामध्ये त्याचं मॅन्युफॅक्चरिंग किंवा फॅब्रिकेशन जे आपण म्हणतो ते सुद्धा एक स्वतंत्र व्यवसाय ठरू शकतो. शोभिवंत मत्स्य पालनाच्या व्यवसायामध्ये आज आपण मत्स्यबीज संगोपन, शोभिवंत झाडांचं संगोपन किंवा टँक मॅन्युफॅक्चरिंग ह्या व्यवसायाव्यतिरिक्त शोभिवंत मत्स्यबीज आणून त्याचं संगोपन करून आणि त्याची विक्री केल्यानंतर हा एक चांगला व्यवसाय ठरू शकतो. हा व्यवसाय सुरुवातीला जर शेतकऱ्यांनी केला, ज्यांना छंद आहे या व्यवसायात येण्यासाठी किंवा प्रजनन करण्यासाठी, डायरेक्ट प्रजनन न करता आधी संगोपन छोट्या छोट्या टाक्यांमध्ये आणून लहान आकाराची पिल्लं आणून तुम्ही मोठ्या आकाराची वाढवून साधारण 1 ते 1.5 महिन्यामध्ये 2 टाक्यांमध्ये आपण जर हा व्यवसाय केला तर याच्यापासून निश्चितच अर्थार्जन होऊ शकतं. काही शोभिवंत मासे बाहेरून आणून त्यांचं प्रजनन करावं लागतं. ती क्रिया काळजीपूर्वक करावी लागते. आपण आता जे बघत आहोत आतमध्ये जे मासे आहेत हे शोभिवंत मासे आहेत ज्यांचं प्रजनन इथं केले जातो.
पण सुरुवातीला ज्या वेळेला ह्यांचे प्रजनन करण्यासाठी जे मासे आपण निवडतो ते बाहेरून जर आणले तर त्याला आतमध्ये घ्यायच्या अगोदर त्याला एक क्वारंटाईन टँकमध्ये ठेवावं लागते औषधं देऊन, जेणेकरून जी बाहेरची काही बिमारी आहे ती इकडे यायला नको. ते एक साधारण 11 दिवसानंतर ते क्वारंटाईन केल्यावर आपण या हॅचरीमध्ये त्यांना आतमध्ये घेतो. आतमध्ये घेतल्यानंतर त्यांना एका कॉमन टँकमध्ये ठेवतो. मग त्यातनं नर मादा निवडून चांगले जे असतात त्यांना आपण वेगवेगळ्या टँकमध्ये टाकतो. यामध्ये वेगवेगळे प्रकाराचे मासे आहेत ज्यांचा प्रजनन वेगवेगळ्या प्रकाराने होतो. आता ऑस्कर आहे, तर ऑस्करमध्ये साधारण आपण एक नर आणि एक मादा जे पेअर साईडला निघालेला असतो त्या एका दुसऱ्या टँकमध्ये घेतो. त्या टँकमध्ये घेतल्यानंतर ते जेव्हा तयार होतात तर ते पहिला मादा त्या प्लेटीवर अंडी लावते. त्या अंडी लावल्यानंतर नर जाऊन त्याला फर्टिलाइज करतो आणि मग ते पूर्ण प्रक्रिया एक 4-5 तासानंतर झाल्यानंतर ती प्लेट आपण काढून एका दुसऱ्या टँकमध्ये टाकतो. त्या दुसऱ्या टँकमध्ये टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मिथिलीन देतो, कारण मिथिलीन ब्लू देतो, जेणेकरून ते अंडी खराब नाही व्हावी, त्याला बुरशी नाही पकडावी. 3 ते 4 दिवसामध्ये त्या अंड्यांमधनं बच्चे बाहेर पडतात. बच्चे बाहेर पडल्यानंतर ते खाली पडलेले असतात, पण त्यांच्या पोटाला एक योगसॅक म्हणून असतो ज्यातनं त्यांना खाद्य मिळतो. ते त्या ह्याच्यावरती 3 ते 4 दिवस जगतात. एकदा ते योगसॅक संपला का ते पोहायला लागतात. पोहायला लागल्यानंतर आपल्याला आर्टिमिया हे हॅच करून त्यांना खायला, ज्याला जिवंत खाद्य बोलले जातो, ते त्यांना द्यावं लागतो 3 ते 4 दिवस. 3 ते 4 दिवस हे खाद्य दिल्यानंतर तो मासा सक्षम झाल्यानंतर ह्या तलावामधनं आपण त्याच्यासाठी डॅफनिया मॉयना हे पकडून आणून त्या माशाच्या साईजच्या हिशोबात त्या जाळीमधनं त्याला फिल्टर करून त्या हिशोबात त्यांना दिले जातो. शोभिवंत माशांचं 2 पद्धतीनं प्रजनन करता येतं. काही मासे अंडी घालणारे असतात, तर काही मासे पिल्लांनाच जन्म देतात. व्यावसायिकांनी या दोन्ही पद्धतीतील फरक लक्षात घेणं जरुरी आहे. अंडी घालणाऱ्या माशांपेक्षा पिल्लं घालणारी माशी हे प्रजननासाठी सोपी आहेत. विशेष म्हणजे अंडी घालणाऱ्या माशांसाठी आपल्याला एक विशिष्ट प्रकारचं वातावरण तयार करणं आवश्यक असतं. ते वातावरण आपल्याला डायरेक्ट पिल्लं घालणाऱ्या माशांसाठी करण्याची आवश्यकता भासत नाही. म्हणूनच आपण ह्या पिल्लं घालणाऱ्या माशांच्या जर संवर्धन केलं किंवा प्रजनन केलं तर हे करण्यास अंडी घालणाऱ्या माशांपेक्षा निश्चितपणे सोपं आहे. आता अंडी घालणाऱ्या माशांचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये अजून प्रकार येतात. काही मासे जे आहेत ती अंडी चिकटवणारी घालतात, काही मासे हे पाण्यामध्ये ती त्यांचे अंडी सोडतात. असे बरेचसे प्रकार असतात. पण अंडी घातल्यानंतर ह्याच्यासाठी अंड्यातनं पिल्लं बाहेर येण्यासाठी साधारण काही कालावधी जावा लागतो. त्यासाठी एक विशिष्ट वातावरण तयार करून त्यामध्ये ती अंडी ठेवणं गरजेचं असतं. आणि ही अंडी पिल्लं बाहेर येण्यासाठी जो काही कालावधी लागतो तो काही जास्त असल्यामुळे पिल्लं घालणाऱ्या माशांपेक्षा अंडी घालणाऱ्या माशांचं प्रजनन करणं हे थोडंसं क्लिष्ट आहे. ज्यांना हा व्यवसाय करायचा आहे तर त्यांनी सुरुवातीला जी पिल्लं घालणारी मासे आहेत याचं संवर्धन किंवा याचं प्रजनन केलं तर निश्चितपणे त्यांना सोपं जाईल. गेल्या वर्षापर्यंत आम्ही फक्त 10 व्हरायटी करत होतो, पण यावर्षी एक 25 ते 30 व्हरायटी आहेत, ज्यामध्ये ऑस्कर, डॉलर, सेवराम, बारमध्ये एक 5-6 व्हरायटी आहेत, सकरमध्ये एक 2-3 व्हरायटी आहेत, ब्लॅक गोस्ट आहे, त्यानंतर टायगर शार्क आहे. असे वेगवेगळे प्रकारचे मासे आपल्या या हॅचरीमध्ये आहेत. गेली 6-7 वर्ष हसन म्हसलई आपल्या शेततळ्यातून खाण्यायोग्य रोहू, मृगल, सायप्रिनस तर शोभिवंत गोल्डफिश, ऑक्सर, सिल्वर डॉलर यासारख्या अनेक जातींच्या माशांच्या मत्स्यबीज निर्मितीचा आणि संगोपनाचा व्यवसाय करतायत. या पुऱ्या ह्याच्यामध्ये मला साधारण जे खाण्याचे मासे आहेत त्यामध्ये साधारण वर्षाचा उलाढाल असते एक 9 ते 10 लाख रुपये आणि शोभिवंत माशाची एक 20 लाख रुपये उलाढाल आहे. या दोन्ही ह्याच्यामधनं एक साधारण आपल्याला निव्वळ नफा 8-1 लाख रुपये मिळतो. या व्यवसायामुळे आसपासच्या 15-20 गावकऱ्यांना रोजगारही मिळालाय. याच्यासाठी पुरेसं तांत्रिक मार्गदर्शन असणं हे अत्यंत आवश्यक आहे.
हे मार्गदर्शन आपल्याला रायगड जिल्हा येथील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठा अंतर्गत येणाऱ्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत आपल्याला इथे निश्चितपणे तुम्हाला हा व्यवसाय निवडायचा असेल तर तुम्ही जरूर हे निवडू शकता. याच्यामध्ये चांगला फायदा आहे. पण त्यासाठी तुम्ही कृषी विज्ञान केंद्र, विद्यापीठ किंवा माझा तांत्रिक मार्गदर्शन घेऊनच करावा. एखादा व्यवसाय मेहनत घेऊन केला तर किती फायदेशीर ठरतो हे हसन मसलईंच्या उदाहरणावरून दिसून येतं. त्यातून अनेक होतकरू तरुण शेतकऱ्यांना नवीन व्यवसायाची दिशा मिळू शकेल.